लोखंडी तवा आहे. याच्यात खूप छान आप्पे येतात. चला तर मग बघू. तर हे असं बॅटर करून घेतले मूग आणि तांदूळ घालून. तर असे झाले आप्पे तयार. आणि इकडे थोडी काढून झाली ती चटणीसाठी खोबरं, फुटाणे डाळ, मिरची, लसूण असे घेतलेले आहे. आणि आता करणार आहे चटणी. तर इकडे ठेवलेलं आहे चटणीसाठी तेल गरम करायला. आणि आता फोडणीतून घ्यायचे आहे. मोहरी टाकली, कढीपत्ता, चटणीवर आपल्याकडे हॅपी प्लॅनेट आहे तांब्याची भांडी साफ करायचं. तर बघूया कसं काय भांडी होतात साफ ह्याच्यानं. तर बघू शकताय तुम्ही पण कसे होतात भांडी, तांब्याची भांडी. रिझल्ट किती छान आहे, मस्त होतात तांब्याची भांडी त्या लिक्विडनं. तर आम्ही चाललो होतो पारायणला. दुपारचं काही शूट घेतलं नाही, जेवण करून संध्याकाळचं करून आम्ही पारायणला चाललो होतो. आणि इथं आलोय बघा पारायण बसले तिथं. आणि 10-12 वर्षाची मुलगींना खूप छान प्रवचन देत होती. आणि ते काका मग नंतर त्याचं तारीफ करत होते, खूप छान प्रवचन दिलं मुलीनं म्हणून. आणि हे हनुमानचं मंदिर आहे, तिथंच प्रवचन होतं. हे पारायण बसतंय आणि तिथंच मंदिर आहे, हनुमान मंदिर. तर आम्ही दर्शनाला गेलो नंतर हनुमान मंदिरमध्ये आणि दर्शन घेतल्याने मग घरी आलो. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.